गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता समोर जे दाखवतो आपल्याला ते छत्रपती श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल आहे बालेवाडी. सध्या ते बंद आहे गेट, पण आणि आपली पुणे मेट्रो जी आहे हिंजवडी ते इकडून आली अशी हिंजवडी मानकडून आलेली आणि हा असा मुंबई पुणे रस्ता मुंबई बेंगलोर रस्ता क्रॉस करून इकडे पुण्याकडे गेलेली आहे, म्हणजे शिवाजीनगरकडे. समोर जे आपल्याला दिसत असेल ते निकमार मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्या बरोबर त्या बाजूला बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंड आहे. असं आपण मागून म्हणजे बानेरकडून आल्यानंतर हायस्ट्रीट वगैरे ओलांडली की मध्ये जे पुढचं स्टेशन लागतं ते निकमार मेट्रो स्टेशन, जे आता आपण समोर पाहतो दूरवर, म्हणजे स्क्रीनमध्ये जास्त दिसत नसेल तर ते हा रस्ता हायवे क्रॉस केल्यानंतर पुढे इकडे जे समोर लगेच दिसतं आहे थोड्याफार अंतरावर ते बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंड मेट्रो स्टेशन. आपण तिथपर्यंत जाऊयात. हे जे आपण पाहतोय ते शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी आहे पूर्ण. आणि आपली ही शिवाजीनगरकडून किंवा सिव्हिल लोकोकडून दिसत आहे ते बालेवाडी हिंजवडी नाही, ते स्पोर्ट्स ग्राउंडचंच मेट्रो स्टेशन असेल. आपण तिथं जाऊयात. समोर आपल्याला ते निकमार युनिव्हर्सिटीचा बोर्ड फार दूरवर थोडा दूर आहे तो दिसत असेल. आपण या रस्त्याने म्हणजे स्पोर्ट्स ग्राउंडकडनं आलेलो आहे. हा रस्ता क्रॉस केलेला आहे आणि पुढे जायचं आहे ते पुढच्या स्टेशनवर. पुढच्या स्टेशनवर म्हणजे ते समोर दिसतंय ते बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंड मेट्रो स्टेशनपर्यंत. तिथपर्यंत जाऊयात. आपण निघालो ते ह्या स्टेशनवर, पण हे स्टेशन व्हायला अजून भरपूर वेळ लागणार आहे. आमची टार्गेट डेट होती ती मार्च 25, 2025, पण नक्कीच पॉसिबल नाही आहे. पण मला असं वाटत होतं की त्यांनी स्टँड बाय, मला काय वाटत होतं त्याची नाही काय म्हणा, पण किती जोर लावला तरी 2000 मार्चपर्यंत तर होत नाही. इवन नोव्हेंबर 25पर्यंत पण होतं की नाही शक्यता कमीच दिसते. पाहूयात आपण आणखी जाऊयात थोडं पुढे. हे आपण पोचलो आता बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंडच्या मेट्रो स्टेशनपर्यंत आणि त्याचं स्टेटस असं आहे पहा. आणि या रस्ता क्रॉस करण्यासाठी जे मेट्रो हे दिसतं आहे ते पलीकडच्या बाजूनी इथे छोटा उड्डाणपूलच होईल, म्हणजे ते सुद्धा मेट्रोचंच प्रेमायसेस आहे. आणि त्यामुळे पलीकडून जर मेट्रो स्टेशनवर यायचं असेल तर तो पादचारी मार्ग बनवावा लागेल अजूनही, म्हणजे छोटा उड्डाणपूलच होईल तो. तर ते सुद्धा काम बऱ्यापैकी व्हायचं आहे अजून. तर इनफॅक्ट हे पाहिजे बालेवाडी स्पोर्ट्स मेट्रो स्टेशन आणि आपण आलो आहे या बाजूला. तर काम बऱ्यापैकी झालेलं दिसतंय. मी आता बरोबर स्टेशनमध्ये उभा आहे. हा आता मागून मी आलेलो आहे आणि जर आपल्याला दिसत असेल तर हा पाहतो मेट्रोचा प्रेमायसेस, म्हणजे पलीकडून जे येतील त्यांच्यासाठी ते समोरून आहे. आल्यानंतर दोन्ही बाजूला जिने दिसत आहेत मला. आणि ह्या मेट्रोमध्ये आल्यानंतर आपण एक तर इकडे पुढे या बाजूने गेलो तर शिवाजीनगरकडे जाऊ आणि मागून म्हणजे मागे इकडे गेलो तर हिंजवडीकडे जाऊ. आणि या बालेवाडी स्पोर्ट्स मेट्रोचं जे ह्या बाजूचं काम आहे ते असं इथपर्यंत झालेलं आहे.
लिफ्ट काय लावलेली नाही अजून. मला वर जाता येणार नाही आहे खरं खरं, विनाकारण कॉम्प्लिकेशन नको वाढवायला. पण कुठल्याही परिस्थितीत हे मित्रांनो ह्या सिच्युएशनप्रमाणे तर आपल्याला काय वाटत नाही आहे की मार्च 25पर्यंत तर नक्कीच होणार नाही आहे. आणि नोव्हेंबर 25पर्यंतसुद्धा किती पॉझिटिव्हिटी आहे मला माहिती नाही आहे. पण बेटर वे त्यांनी जर ओपनिंग केलं होतं किंवा चालू केलं होतं किंवा ओपनिंग केलं होतं की पहिल्यांदा वनाज ते गरवारे ब्रिज, त्यानंतर वनाज ते शिवाजीनगर, त्यानंतर पुन्हा वनाज ते रुबी हॉल, असं तुकड्या तुकड्यात जरी केलं असतं तरी चाललं असतं. किंवा टार्गेट पिंपरी चिंचवडचं जसं पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडीपर्यंत काही दिवस चालवलं, त्यानंतर पुढे करत गेले. तसं हे मेट्रो जर त्यांनी केली असती तरी चालू. माझं वैयक्तिक मत आहे, कारण ही पूर्ण हा 23 किलोमीटरचा मार्ग तर वन स्ट्रोकमध्ये सुरू होणार नाही नक्की. मध्ये शिवाजीनगरला जंक्शनला उड्डाणपुलाचं सुद्धा काम चाललेलं आहे. आपण हे पाहतोय ते बालेवाडी मेट्रो स्टेशनचं पाहतोय. आणि आता आपण मला रस्ता क्रॉस करण्यासाठी पलीकडे त्या ब्रिज करणं समोर जावं लागेल. आपण हे बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंडचंच मेट्रो स्टेशन पाहतोय. आणि इकडे पुढे हिंजवडी मानकडे गेलेली ते समोर दिसत आहे ते सुद्धा बालेवाडी मेट्रो ह्या स्टेशनचाच प्रिमायसेस आहे. रस्त्याच्या पलीकडे आपण आता बालेवाडी ह्या स्टेशनच्या दुसऱ्या एंडला आलेलो आहे. समोरच्या एंडपासून पाहिलं होतं. आणि हे जे समोर प्रिमायसेस दिसत आहेत ते सुद्धा स्टेशनच्याच आहेत, रस्त्याच्या पलीकडे. हे आहे ते स्टेडियम आहे. मागून निकमार्कवरनं आलेला आणि इकडे पुढे मागचं स्टेशन निकमार्क आणि पुढे हे बालेवाडी स्पोर्ट्स अथॉरिटीचं. आणि ह्याच्या पुढचं स्टेशन आहे ते वाकड. थोडं पुढे आल्यानंतर मला ओपन आयनी वाकड मेट्रो स्टेशन दिसतं आहे, दूरवर येते. आणि हे मागचं जे आहे ते बालेवाडी मेट्रो स्टेशन म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटीचं. आपण ह्या दिशेने जर आपण निकमार्कवरनं आणलेल्यानंतर पुढचं स्टेशन लागलं आहे ते बालेवाडी स्पोर्ट्स अथॉरिटीचं. आणि पुढचं स्टेशन आहे ते वाकड. या दिशेने आपण पुढे जाऊयात. पुढे वाकड मेट्रो स्टेशन आणि आपण आता मागे बालेवाडीकडून. हे पाहिजे बालेवाडी मेट्रो स्टेशन पाहतो आपण. मी आता रस्त्याच्या अलीकडे आलेलो आहे आणि आपण समोरून पाहिलेलं आहे. तर त्याचा स्टेटस असा आहे म्हणजे स्टेशनचं वरचे रूळ वगैरे लावून झालेले आहेत. कारण मी एका व्हिडिओमध्ये एरियल व्ह्यू पाहिला होता, त्याच्यामध्ये वर अंतरून झालेले आहेत रूल्स वगैरे. आणि रस्त्याच्या अलीकडे म्हणजे इकडून हे मेट्रोला हे पुढे जोडलं जाईल. म्हणजे मी पूर्वेच्या रस्त्याच्या अलीकडे इकडे आणि पलीकडे म्हणजे मध्ये मुंबई पुणे बेंगलोर रस्ता आहे आणि बेंगलोरच्या पलीकडे मेट्रो स्टेशन. म्हणजे लिफ्ट किंवा तिकीट घर सुद्धा मे बी इथं होणार असेल. मला कल्पना नाही आहे तेवढी जास्त. आणि पण हे स्टेडियम दिसते आपल्याला, आपलं हे स्टेशन दिसते आपल्याला.
थोडंसं बरंचसं काम बाकी आहे म्हणजे इकडे असं आपण गृहीत धरू शकतो. पिक्चरमध्ये दाखवलं तर आपल्याला असं दिसू शकेल. समोर इकडे गेलेले ते हिंजवडी आपलं मान हिंजवडीकडे स्टेडियम, आणि समोर परत पाहिलं इकडे तर हे पुण्याच्या म्हणजे पूर्वेच्या दिशेला, आणि तिकडून तिकडून आलेली आपली शिवाजीनगरकडनं मेट्रो. याला किती वेळ लागणार आहे काही सांगता येणार नाही मला, आणि मला मुळात माहिती नाही आहे. मी मोस्टली एका व्हिडिओमध्ये एक स्टेशन घेण्याचा प्रयत्न करतो आहे मॅक्झिमम, त्यामुळे पुढे वाकड स्टेशन आहे ते सुद्धा कवर करणार नाही आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंडचंच मेट्रो स्टेशन कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट टाईम आपण दुसरं स्टेशन पाहण्याचा प्रयत्न करूया. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.